दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 30 जून 2025 सकाळची स्थिती. उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक आहे ती 11,587 क्युसेक इतकी आहे. ती काल रात्रीपेक्षा जवळपास 1,000 क्युसेकनं वाढलेली आहे आणि धरण 71.90% अशा स्थितीमध्ये आहे. धरणातून 15,000 क्युसेकनं पाणी सांडव्यावाटे आणि 1,600 क्युसेकनं पॉवर हाऊसमध्ये असं 16,600 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू आहे. आज उजनीवर 1 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत 70 मिलीमीटर पाऊस हा उजनीवर पडलेला आहे. दरम्यान मागील मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता, तो मात्र 255 मिलीमीटर पाऊस उजनीवर झाला होता. त्यामुळे धरण लवकरच उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात झाली होती. धरणातला एकूण पाणीसाठा हा 102.18 टीएमसी, यातलं उपयुक्त पाणी 38.52 टीएमसी इतकं आहे. धरणातून मुख्य कालव्यामध्ये 1000 क्युसेक आणि भीमासेना जोड कालव्यात 500 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. दरम्यान वीर धरणातून सुद्धा 5,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. संगमजवळ भीमा नदीचा जो विसर्ग मिळतो आहे तो जवळपास 22,000 क्युसेक इतका आहे आणि पंढरपूरमध्ये 9,400 क्युसेकनं भीमा नदी वाहते. हळूहळू भीमा नदीची पाणी पातळी पंढरपूरला सुद्धा वाढणार आहे. पंढरपूरला 5 जुलै रोजी आषाढी यात्रा आहे आणि आषाढी यात्रेकरता म्हणून पूर नियंत्रण करण्याकरता म्हणून उजनीतून मागील आठवड्यापासून सतत पाणी सोडलं जात आहे. सध्या सुद्धा उजनीची भीमेची जी पाणी पातळी आहे ती आता काल जे 15,000 क्युसेकनं पाणी सोडण्यास सुरुवात झाली तेव्हापासून वाढण्यास सुरुवात झालेली आहे. दरम्यान याचं नियोजन योग्य पद्धतीने झाल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं आहे. पहा ते काय म्हणाले ते. मला आता नियोजनवर असा वाटते की 42% उजनीमध्ये बफर आहे. तसेच वीर धरणमध्ये पण आम्ही बफर क्रिएट करत आहोत. ते SOPची अंमलबजावणी करण्याची वेळ बहुतेक येणार नाही. आपण पाहतो की कुठलंही काम जर प्लॅनिंगनं केलं तर बऱ्याचशाच गोष्टी चांगल्या होतात. आज पाण्याची व्यवस्थापन बघताय, खूप मोठा पाऊस झाला तेव्हा उजनी जवळजवळ आपण बघितलं की 77-80% पोचलेलं उजनी आपण बघितलं आणि नंतर अजून पाऊस आपल्याकडे पडतो. अशा परिस्थितीमध्ये नदीला पूर येईल अशी परिस्थिती असताना त्यावेळी आपण उजनीचा पाण्याचा बॅलन्स आपण ठेवला आणि त्यातून काही विसर्ग आपण ठेवला. कारण जो 50 हजारापर्यंत पाणी क्युसेक्स एवढं पाणी आपण उजनीमध्ये येताना बघितलं पुण्या 2 भागातून. त्यावेळी त्याचा खाली विसर्ग आपण व्यवस्थित प्लॅन कलेक्टर महोदयांनी केला आणि आपण सगळं बघताय की त्याचा परिणाम आज बघताय की आता एवढा मोठा पाऊस झाल्यानंतर सुद्धा आज पालखी तर वाळवंट आज आपण मोकळं पाहतोय. आज आणखी थोडासा आपण पाण्याचा प्रवाह थोडासा वाढतोय, परंतु 2 तारखेपासून बिलकुल अगदी जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच पाणी या ठिकाणी राहील आणि बाकीचा स्टोरेज करण्याची कॅपॅसिटी उजनीची राहील. त्यामुळे सर्वोत्तम नियोजन पाण्याच्या निमित्तानं प्रशासनानं केलेलं आहे. त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद द्यावे लागतात.